पावसाअभावी नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात दुष्काळाची दाहकता वाढलेली आहे। जिल्ह्यात पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या 389 वर पोहोचली आहे। 2019 नंतर पहिल्यांदाच पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरनं उच्चांक गाठलाय। सर्वाधिक पाणी टंचाईची झळ येवला, मालेगाव आणि नांदगाव या तालुक्यांना बसते। हंडाभर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ या भागातील ग्रामस्थांवर आलेली आहे। तर टंचाईग्रस्त असलेली गावं, वाड्या आणि वस्त्यांवर टँकरनं पाणी पुरवठा केला जात असला तरी टँकरची संख्या कमी पडते। त्यामुळे मिळेल तिथून पाणी आणण्यासाठी महिला धावपळ करतात। गेल्या वर्षी जानेवारीपासून जे टँकर चालू आहेत ते आतापर्यंतही चालू आहे। पाऊस झाला, खडकाळ जमीन असल्यामुळे पाणी मुरत नाही, विहिरी बारवांना पाणी उतरत नाही आणि आम्हाला किलो-दीड किलोमीटर अंतरावर टँकर आलं का हे पाणी भरून न्यावं लागतंय आणि आम्हाला अर्धा किलोमीटर बारा टँकर पडतात। इथून अर्धा किलोमीटर आम्हाला पाणी डोक्यावर न्यावं लागतं आणि तेवढं करून अंगणवाडीत मी काम करते। माझे चिमुकले पोरं येतात लहान लहान, त्यांना सुद्धा मला असं डोक्यावरच हांडे भरून पाणी न्यावं लागतं। आमची पाईपलाईन फुटलेली आहे ना, तिथून ते खड्ड्यात पाणी जमा होतं। त्या खड्ड्यातून आम्ही सगळ्या महिला गल्ल्यातून जाऊन 5-5, 6-6 हांडे आणतो आणि ते वापरण्यासारखं तर पाणी नाहीच आहे, तर दूषित पाणी असूनही आम्ही त्याचा वापर करतोय। धुणं भांडे नाही तेव्हा आम्हाला अशी परिस्थिती ते गाळून पाणी पिण्याची परिस्थिती आलेली आहे। बीडमधील जवळपास सर्वच धरणांनी तळ गाठलेला आहे। 143 धरणांमध्ये केवळ 4% पाणीसाठा शिल्लक आहे। जिल्ह्यातील लघु आणि मध्यम प्रकल्प कोरडे पडल्यानं जमिनीतील पाणी पातळी घटलेली आहे आणि यामुळे विहिरी आणि बोरवेल कोरडे ठाक पडलेत। तर गाव, वाड्या, वस्त्यांवरच्या तांड्यांवर तीव्र पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। तर ग्रामीण भागातील महिलांना पाण्याच्या शोधासाठी पायपीट करावी लागते। महिला आणि लहान मुलं डोक्यावर हंडे, घागरी घेऊन जात आहेत, तर काही पुरुष सायकलनं घागरी अडकवून पाण्यासाठी धावपळ करतायत। हातपंपामार्फत पाणी घेण्यासाठी ग्रामस्थ पहाटेपासून रांगा लावतात। डोक्यावर 5 वाजता उठतो तो 10 वाजता पाणीच भरतो। पाणी नाही गावात, काय नाही। कामाला जातो तिथनं पुढे मग मजुरीला। बोर नाही का? बोर नाही, काय नाही, काय नाही। बर, किती वेळ पाणी भरावं लागतंय? किती लोक आहेत घरात? लोक आहे 5-7 लोक आहे घरात। एकटी जाणावं लागतंय पाणी। आता पाठपासून भरायला लागलो, 10 वाजता, आता 8-9 वाजलेत पाणी भरायला। नांदेड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी धरणात आता 20% पाणीसाठा शिल्लक आहे। सध्या नांदेड शहराला 3 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय। पुढील 1.5 महिना पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे। तर पाऊस लांबला तर पुढील महिन्यात पाणी कपातीची शक्यता आहे। शिवाय ऐन पावसाळ्यात शहरावर पाणी टंचाईची शक्यता आहे। नांदेडमध्ये उन्हाची तीव्रता वाढत आहे, मात्र जलसाठे खालावत आहे। आता मी आहे नांदेडच्या विष्णुपुरी या प्रकल्पावरती। 84 दशलक्ष घनमीटर इतकी या धरणाची क्षमता आहे, मात्र आता या धरणामध्ये 15 दशलक्ष घनमीटर इतका कमी साठा उपलब्ध आहे। जर आपण पाहिलं तर नांदेडचं जे आता सध्याचं जे तापमान आहे ते 43 ते 44 डिग्रीपर्यंत पोहोचत आहे। त्यामुळे बाष्पीभवन होऊन देखील मोठ्या प्रमाणामध्ये जे पाणी साठे आहेत त्यामध्ये घट होत आहे। याच धरणातून नांदेड शहराला वर्षभर पाणी पुरवठा केला जातो। जवळपास 10 लाख लोकसंख्या असलेल्या नांदेड शहराला वर्षभर या धरणातून पाणी पुरवठा केला जातो। सध्या नांदेड शहराला 3 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय, मात्र आता जर पाहिलं तर या धरणामध्ये फक्त 1.5 महिना पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे। पुढच्या 7 तारखेपासून पावसाळा सुरू होणार आहे, मात्र वेळेत जर पाऊस झाला नाही, मान्सून जर दाखल झाला नाही तर ऐन पावसाळ्यात पुन्हा पाणी कपातीचा निर्णय महापालिकेला घ्यावा लागेल आणि ऐन पावसाळ्यात नांदेडकरांवर पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे। मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, नांदेड। बातमीपत्रामध्ये एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।